जय भीम। मी शारदा संतोष झांबरे, वर्धा येथे राहते आणि सामाजिक कार्यकर्ता आहे। माता रमाई, सावित्रीबाई फुले आणि मा जिजाऊ यांचे ऋण आम्ही कधीही महिला फेडू शकत नाही। कारण या सावित्रीबाई फुलेमुळे आज आम्ही जनमानसामध्ये बसलेलो आहोत। आमची शिक्षणाची धुरा ही सावित्रीबाई फुलेमुळे झालेली आहे। आज आम्ही उच्च पदावर जे महिला गेलेल्या आहेत ह्या सावित्रीबाई फुलेमुळे गेलेल्या आहेत। त्यांनी एवढं समाजामध्ये हाल अपेष्टा सोचून आज त्यांनी महिलांना शिक्षित केलेलं आहे। आज उच्च पदावर जर गेलेले आहे ते या सावित्रीबाई फुलेमुळे गेलेले आहेत। कितीही म्हणत असतील की आम्ही आमच्या याच्याने गेलेलो आहोत, पण त्याला काही अर्थ नाही। जर सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या नसत्या, त्यांनी स्वतःचं जीवाचं रान केलं नसतं, त्यांच्यासोबत फातेमा शेख यांनी सहकार्य केलं नसतं आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिक्षणाकरिता बाहेर आणलं नसतं आणि आणून जेव्हा त्यांना त्या शिक्षित झाल्या त्यानंतर आम्ही महिला शिकलो। आज महिला जे शिकलो ह्या सावित्रीमाईच्या पुण्याईमुळे शिकलेला आहोत। जर सावित्रीमाईने आज शिक्षणाची दारे जर उघडी करून दिली नसती तर कदापिही आम्हा महिलांना चूल आणि मूल एवढ्या पुरतंच राहावं लागलं असतं। आज राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, आज वैमानिक झालेल्या आहेत, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला गेलेल्या आहेत। तर ह्या प्रत्येक क्षेत्रात जे महिला गेलेल्या आहेत तर ही सावित्रीबाईची पुण्याई झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज महिला आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेला आहोत। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी फातेमा शेख यांनी शाळा काढल्या, त्यांनीसुद्धा मुस्लिम महिलांकरिता पहिली शाळा काढली आणि आज प्रत्येक समाजातल्या मुस्लिम असो, आदिवासी असो, गोंड गवारी इतर कोणत्याही जातीच्या असलो प्रत्येक महिला आज ह्या सावित्रीबाईमुळे गेलेल्या आहेत आणि त्यांचीच पुण्याई आहे की आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहोत। आज शिक्षणाची खरी देवता जर म्हटली असेल तर सावित्रीबाई फुले आहे। सावित्रीबाई फुले शिवाय दुसरं कोणतीही शिक्षणाची देवता नाही। कितीही मनुवाद सांगो की सावित्रीबाई फुलेपेक्षा आणखी म्हणजे आमच्यासाठी आमची शिक्षणाची देवता ही आहे ती आहे किंवा अजून नाव न घेता सांगते मी, परंतु आम्हाला तसं म्हणणे नाही आहे। आमच्यासाठी शिक्षणाची देवता म्हटलं तर सावित्रीबाई फुले आहे। आणि त्यातच दुसरं म्हटलं म्हणजे मा जिजाऊने आज स्वराज्य स्थापन केलं, आज शिवाजी घडवला आणि शिवाजी घडवून आज आम्हाला आज महिलांना सक्षम केलं। महिलांसाठी शिवाजीराजेंनी आम्हाला महिलांना आज म्हणजे महिलांना एवढ्या मानाचं स्थान दिलं की महिलांसाठी त्यांच्या मनामध्ये इतका आदर होता की आज आम्ही ते सांगू शकत नाही। कोणताही व्यक्ती, कोणताही पुरुष, कोणताही असो तर जे त्या काळामध्ये त्यांनी जे केलेलं आहे आजच्या काळात हे कोणीही करू शकत नाही। त्यामुळे आमच्यासाठी हे एक प्रकारचे महिलांसाठी हे दैवत आहे। हे जर महामानव आले नसते, या जर माहुल्या आल्या नसत्या तर कदापिही आम्ही आज इथे बसलेलो नसतो। कदापिही महिला आज चांगलं वस्त्र परिधान करून चार लोकांमध्ये गेल्या नसता। शेवटी तेच राहिलं असतं, चूल आणि मूल याच्याशिवाय आम्हाला कधीही पर्याय राहिला नसता। उरल्या आमच्या माता रमाई। आज माता रमाईने एवढा मोठा संघर्ष केला, एवढा संघर्ष करून आज त्यांनी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं। आज त्यांनी जर हे त्याग केला नसता तर कदाचित त्यागाच्या मूर्तीमुळे आज आमचे बाबासाहेब घडलेले आहेत। आज बाबासाहेबांनी अख्खं संपूर्ण जग घडवलेलं आहे आणि या जगामध्ये महिलांना समान हक्क दिलेला आहे, समान न्याय दिलेला आहे। महिलांना प्रत्येक आपल्या घरामध्ये सुद्धा न्याय दिलेला आहे। त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये हक्क दिलेला आहे। महिलांना हिंदू कोड बिल साठी सुद्धा बाबासाहेबांनी जो राजीनामा दिला असता, आज ते जर प्रश्न झाले नसते तर कदापिही आज महिलांना आम्हाला न्याय मिळाला नसता। आज त्यांनी संविधानामध्ये प्रत्येक ठिकाणी तरतूद करून ठेवलेली आहे आणि आज त्या तरतुदीमुळे आणि आज त्यांच्या चांगुलपणामुळे आणि आज त्यांच्या परिश्रमामुळे आज आम्ही महिला इथपर्यंत आलेलो आहोत। आज त्या काळामध्ये माता रमाईने एवढे हाल अपेष्टा केल्या की त्यांनी आपल्या घराची पर्वा केली नाही, त्यांनी आपल्या लेकरांची पर्वा केली नाही। आज त्यांनी 5-5 लेकरं आपल्या गड्ड्यामध्ये टाकलेले आहे आणि आज त्या माऊलीसारखं त्याग
कोणीही करू शकत नाही आणि कोणीही आयुष्यामध्ये करणार नाही. आज त्यांच्या त्यागामुळे आज आम्ही महिला पुढारलेले आहोत. आज आम्ही महिला एवढ्या दूरपर्यंत आलेलो आहोत की त्यांचं ऋण कधीही आणि कधीही मरेपर्यंत कोणीही फेडू शकत नाही. हे आम्हाला आज त्यांच्या क्रांतिदिनी, कारण आज जानेवारी महिना जो असतो, जानेवारी महिना फरवरी महिना, या दोन्ही महिन्यामध्ये आमच्या महामाऊल्यांच्या जयंतीचा दिवस असतो. आम्हाला असं म्हणायचं आहे, जनतेला हे सांगायचं आहे की फक्त तुम्ही त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा उदो करू नका. तुम्ही त्यांचं स्मरण करा, तुम्ही त्यांचं वाचन करा. अरे तुम्ही खूप काही करू शकत नाही, पण थोडं तरी त्यांनी जे आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत, अहोरात्र त्यांनी परिश्रम केलेले आहेत, अहोरात्र आपल्यासाठी झटलेले आहेत, तर त्यांचं स्मरण करा. आणि आपण त्यांचं ऋण फेकूच शकत नाही, परंतु थोडंसं पाऊल पुढे टाकून त्यांच्या कार्याला जास्त उजाळा द्या. तो उजाळा असा द्या की त्यामुळे आज महिला पुढे आलेल्या आहेत आणि आणखीही पुढे येतील. जरी शिकल्या सवरलेल्या आहेत तर त्यांना या गोष्टी समजायला येतात, परंतु ज्या बिचाऱ्या कधीच घराच्या बाहेर निघत नाही, ज्यांना कधी या गोष्टीचा गंधही नाही, अशा महिलांना तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना सावित्रीबाई काय आहे, त्यांना महात्मा ज्योतिबा फुले काय आहेत, त्यांना जिजाऊ काय आहे आणि त्यांना माता रमाई काय आहे, या तिन्ही माऊमाल्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, किती कष्ट केलेलं आहे, काय सोसलेलं आहे, हे तुम्ही जोपर्यंत जनमानसामध्ये जाऊन सांगणार नाही, हे सर्वसाधारण लोकांमध्ये जाऊन सांगणार नाही, महिलांना समजावून सांगणार नाही, तोपर्यंत हे सुद्धा त्यांनासुद्धा हे कळणार नाही आणि त्यांनासुद्धा हे समजणार नाही. आज त्यांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही आणि ना फेडणारही. माझ्या सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई यांना मी वंदन करते आणि या ठिकाणी मी एवढंच बोलते आणि इथंच थांबते. जय जिजाऊ, जय सावित्री आणि जय सावित्री. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.